आता नियोजक मगाशी म्हणाले इथं जय विरूची जोडी आहे. जय म्हणजे कोण? आबाजी. विरू म्हणजे कोण? अरुणराव डोंगरे. माझी विनंती एवढीच आहे, त्या जय विरूचं गाणं कुठलं तुम्हाला माहिती आहे की? तोडेंगे दम मगर छोडेंगे नाही साथ. तसं या निवडणुकीत तेवढं करा. जिल्हा दूध संघामध्ये अनेक संस्था काढणं, त्या संस्थेची सभासदाशी त्या ठरावधारकाशी संबंध निर्माण करणं आणि माझ्याशिवाय गोकुळची निवडणूक कोण जिंकू शकत नाही असं वातावरण तयार करण्याचं काम विश्वास आबाजीने केलेलं आहे. गोकुळ सोबत गोकुल. आबाजींचा आज 75वा वाढदिवस होतोय, यावर आमचा कोणाचा विश्वासच बसत नाही. कारण त्यांच्या देहयष्टीकडे पाहिलं की ते 75 वर्षाचे कधी झाले हे आम्हाला समजलंच नाही. आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सगळ्या सहकारी एस.आर. पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सहकारामध्ये आबाजींची जडणघडण झाली. मी खासदार विशाल पाटलां साहेबांना सांगू इच्छितो की कोल्हापूरमधून दूध नेण्याची आणि ते विकण्याची पाळी त्यांच्यावर आली. कारण या दूध उत्पादकांनी उत्पत्ती केलेला म्हैशीचं दूध त्याला चव इतकी चांगली आहे की आजही मला वितरक सांगतायत, मुंबईतल्या कुठल्याही ग्राहकाला आणि पुण्याच्या कुठल्याही ग्राहकाला दुधाची पिशवी दिली की लहान मूल हे फेकून देते, गोकुळची दुधाची पिशवी मागते. आणि म्हणून गाईच्या दुधामध्ये आपण समर्थशाली होऊ शकलो नाही, परंतु म्हैशीच्या दुधामध्ये त्याचा उल्लेख बंटी पाटलांनी केला. जर अशाच प्रकारचा जर चांगला प्रतिसाद दूध उत्पादकांनी दिला तर देशामध्ये हे गोकुळ आबाजी आणि या सगळ्या संचालकांच्या नेतृत्वाखाली एक नंबरला आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही या निमित्ताने मी व्यक्त करतो. बंधनो, मुंबईमध्ये विक्री असेल तिथं त्यांनी जमीन घेऊन काम पॅकिंग सुरू करण्याचं काम असेल, पुण्यामध्ये काम सुरू करण्याचं काम असेल, असे अनेक विविध निर्णय घेतलेले आहेत. आणि आबाजींचा या सभासदाशी इतका कनेक्ट आहे. आमच्या जिल्ह्यामध्ये त्याची बँकेचे तसेच संचालक आहेत. त्यांच्या मतदारांची कसली घटना घरात घडली, सुखाची असेल किंवा दुःखाची, हे तिथं पोचलेच. त्यामुळे या जिल्हा दूध संघामध्ये अनेक संस्था काढणं, त्या संस्थेची सभासदाशी त्या ठरावधारकाशी संबंध निर्माण करणं आणि माझ्याशिवाय गोकुळची निवडणूक कोण जिंकू शकत नाही असं वातावरण तयार करण्याचं काम विश्वास आबाजीने केलेलं आहे. आता नियोजक मगाशी म्हणाले इथं जय विरूची जोडी आहे. जय म्हणजे कोण? आबाजी. विरू म्हणजे कोण? अरुणराव डोंगरे. माझी विनंती एवढीच आहे, त्या जय विरूचं गाणं कुठलं तुम्हाला माहिती आहे की? तोडेंगे दम मगर छोडेंगे नाही साथ. तसं या निवडणुकीत तेवढं करा. एवढी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. बंधुभगिनींनो, आबाजींच्या या सगळ्या कामामध्ये आरोग्यामध्ये त्यांचा फार मोठा हातखंडा आहे. सकाळी लवकर उठून चालणं, 7-10 किलोमीटर योगा करणं, आणि आजही ते म्हणाले तर ते डोक्यावर उभारतात लगेच सगळ्यांच्या समोर. म्हणजे 75व्या वर्षी कशी तब्येत असावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण हे आबाजींच्या निमित्ताने आहे. हे भाग्य आम्हाला काही लाभलं नाही, तर आम्ही डोक्यावर कसं उभारणार. परंतु ते काम ते करून दाखवतात. योगा आणि शारीरिक व्यायाम, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष अतिशय काळजीपूर्वक देत आहेत. म्हणून मला वाटतं ते हा म्हणता 100 वर्ष पार करतील. पण आम्हाला संधी त्या कार्यक्रमाला राहण्याची द्यावी परमेश्वरानं, एवढीच अपेक्षा आणि प्रार्थना मी या निमित्ताने करतो. आबाजींचा एक मंत्र आहे, चाला म्हणजे चाला नाहीतर वरती चला. हा मंत्र सारखं ते आम्हाला देतात. रोज माणसानं चाललं पाहिजे आणि चाललं नाहीतर पण वरती गेलं पाहिजे, हा त्यांचा मंत्र आहे. वाटतं या निमित्ताने, त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्या सहकारातलं काम आपण लक्षात ठेवूया. आरोग्याची स्वतःची कशी काळजी घ्यायची ते आपण लक्षात घेऊया. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते 100 पार करतीलच. त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्यांच्या कुटुंबाच्या बाबत, त्यांच्या सर्व नातेवाईकांच्या बाबत, त्या परमेश्वरानं पूर्ण कराव्यात. त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभावं अशी परमेश्वराची प्रार्थना करून मनपूर्वक शुभेच्छा देऊन
मी आपली रजा घेतो. जय जय महाराज. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.